लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। जेतवन धम्म संस्कार केंद्र तेलवाडी तालुका पैठण येथे दिनांक 7 सप्टेंबर रविवारी रोजी ठीक दुपारी 12 वाजता भाद्रपद पौर्णिमेनिमित्त जेतवन धर्म संस्कार केंद्राचे कार्यवाहक अरुण बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाने आणि धम्मक्रांती बुद्धविहार नगरसूल तालुका येवल्याचे व्यवस्थापक आणि जेतवन धम्म संस्कार केंद्र तलवाडीचे सहसचिव पूज्य भदंत भारद्वाज यांच्या प्रमुख नेतृत्वाने धम्मदेशांना आणि खीर व फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला। महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेनिमित्त समाजाला एकसंग करून धम्मचर्चा, अंधश्रद्धा, जुन्या रूढी परंपरा यावर मार्गदर्शन व्हावं या हेतूने जेतवन धम्म संस्कार केंद्रामार्फत गावखेड्यातील विखुरलेला समाज धम्म मार्गावर आणण्यासाठी समाज बांधवांच्या दानामधून समाजाच्या हितासाठी निर्माण झालेले जेतवन संस्कारामध्ये नीतिमान, शीलवान, सदाचारी मनुष्य निर्माण करण्यासाठी धम्मदेशांना दिली जाते। या भाद्रपद पौर्णिमेला वर्षावास कालावधीमध्ये भाद्रपद पौर्णिमेनिमित्त धम्मदेशना देण्यात आली आहे। बुद्धांच्या मूर्तीचं पूजन करून ज्यांनी बुद्ध धर्म जिवंत आहे असं जगाला पटवून देण्याचं काम केलं असे सम्राट अशोक आणि भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करण्यात आलंय। पुरातन काळातील तथागत भगवान गौतम बुद्धांच्या निवडक अशा गोष्टी सांगण्यात आल्या। पूज्य भदंत भारद्वाज यांनी तमाम उपस्थित उपासक आणि उपासिका यांनी सांगितलंय की आपण पंचशीलाचे आचरण करायला हवे, कारण माणसं मोजण्याचं माप जर असेल तर ते एकमेव पंचशील आहे। जेतवन धम्म संस्कार केंद्राचे कार्यवाहक अरुण बल्लाळ यांनी आपल्या प्रभावी भाषणामध्ये सांगितलंय की येत्या संविधान दिनाच्या निमित्तानं 3 दिवस संविधानाविषयी विविध कार्यक्रम ठेवणार असून संविधान हे आपण सर्वांसाठी फार महत्त्वाचं आहे। भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना महान बौद्ध धम्म आपल्या उद्धारासाठी दिलेला आहे आणि या बौद्ध धम्माचं आपण आचरण करायलाच पाहिजे। या कार्यक्रमाप्रसंगी येवला येथील उपासक उपासिका संघ पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून खास करून पौर्णिमा कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलाय। बोदेगाव येथील महिला संघ आयुष्यमती, अनिता भागवत भोसले, मनीषा एकनाथ भोंगळे, नंदा दिनकर भोंगळे, प्रमिला दिगंबर मोरे यांनी खीरदान आणि फळ वाटप दान पुण्यकर्म केलंय। या कार्यक्रमाप्रसंगी धम्मक्रांती बुद्धविहार नगरसूल तालुका येवला जिल्हा नाशिक महिला संघ, रमाई महिला मंडळ बोदेगाव, हातगाव, लिंबुणी, बुद्धविहार, नवीन कामसण विविध ठिकाणच्या महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होता। उपस्थित उपासिका वर्ग नगरसूल येवला तालुक्यातील आयुष्मान, सिद्धार्थ पठारे, बालाजी जोगदंड, अशोक वानखडे, निवृत्ती पगारे, एकनाथ पठारे, वसंत वाघ, भाऊसाहेब बागुल, जयप्रकाश बोधक, अशोक वानखडे, मिलिंद गायकवाड, संतोष वानखडे, सुरेश गायकवाड, अशोक वानखडे, पोलीस पाटील पिंपळवाडी, साबुकस्वार, माणिक साळवे, भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष सतीश बोरडे, अशोक पगारे, तात्याराव वाघवसे, दिलीप पाईक, शांतनवन राव बल्लाळ, विक्रम बल्लाळसर, भागवत भोसले, बाबासाहेब खंडागळे, एकनाथ भोंगळे, शेवगावचे रावसाहेब निकाळजे, मथुराबाई बल्लाळ आणि उपासक उपासिका तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। ते म्हणजे कोटीकुळाचे उद्धारक परमपिता परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या महामानवाला त्रिवार वंदन करतो। आणि आज भाद्रपद पौर्णिमेला उपस्थित जेतवन धम्म संस्कार केंद्र प्रशिक्षण केंद्र तेलवाडीचे सर्व सभासद सदस्य उपस्थित मायबाप सर्वांप्रती मंगलविहार उद्धारण्या शिवालिक स्तूप तयार करून ज्यांनी या भारताचा अखंड भारताला आकाराच्या माध्यमातून, लिपी लेखनाच्या माध्यमातून, मूर्त्यांच्या माध्यमातून आणि हा बुद्ध धम्म जिवंत आहे, बुद्ध धम्म असा आहे हे जगाला पटवून देण्याचं काम ज्या महामानवाने केलं, असे धम्म बुद्ध शासनाचे दुसरं कर्णधार महान शासक चक्रवर्ती सम्राट अशोक ज्यांचा फोटो माझ्या माथ्यावर आहे, अशा सम्राट अशोकाला त्यांच्या धम्म कार्याला त्रिवार वंदन। बुद्धाचे विचार हे विचारवादी विचार आहे आणि ते विचारवादी विचारात आपण आलो आहोत। त्यांचं काम आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करायचं आहे। या ठिकाणी आमचं लोकवर्गातील आमचं दुसऱ्या मधल्याचं काम प्रगतीपथावर आहे। येत्या 2 आणि नोव्हेंबर येत्या संविधान दिनाला आपण त्याचं लोकार्पण सोहळा करणार आहोत। 3 दिवसाचा आपण कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये 3 दिवसाचा वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम राहणार आहे आणि त्याच्या बाबत मीटिंग घेणार आपण समितीची, कसा कार्यक्रम राहणार आहे। संविधान फार महत्वाचं आहे। संविधान जर जगलं तर आपण जगणार। संविधानाचा प्रचार खूप महत्वाचा आहे। तर या ठिकाणी आता संविधानाचं काम आम्ही 2015 पासून आम्ही सतत लावले की या ठिकाणी महाराष्ट्र शासन भारत शासन सुद्धा जे लावता काढा
तर आम्ही संविधानाचा कार्यक्रम 2014 पासून पैठण तालुक्यात घेतो, मोठ्या प्रमाणात घेतो. आणि ह्या सुद्धा 2 वर्षापासून आपण या ठिकाणी कार्यक्रम संविधानाचा घेत आहोत. मोठ्या अनेक मान्यवर बोलत होत, मोठमोठ्याने वक्ते येतात. केंद्राची निर्मिती या पैठण तालुक्यामध्ये आपण केलेली आहोत. सर्व लोक वर्गणी आणि समाजाच्या दानामध्ये सर्व जेतवनची टीम आमची सर्व सक्षम आहे. डॉक्टर आहेत, यामध्ये वकील आहेत, प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, साधे उपासक सुद्धा आहेत, वर मजुरी करणारे सुद्धा उपासक आहेत. ज्यांनी 10 रुपये दिले त्याला तेवढं स्थान आहे या ठिकाणी, ज्यांनी 10,000 दिले, 2 लाख दिले तेवढं स्थान आहे. इतकं मोठं जेतवनचं काम आहे. आणि या आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर जेतवनचं नाव गेलेलं आहे. आणि इथून पुढे सुद्धा अनेक लोक दर पौर्णिमेला कुठले लोक सोलापूर जिल्ह्याचे मागच्या वेळेस आले. सोलापूर किती लांब आहे या ठिकाणी, 450 किलोमीटर तिथून लोक पौर्णिमेसाठी आले होते. म्हणजे असं जेतवनचे नाव होत आहे. आणि भक्तीच्या सर्व भक्तीचे आपले भरपूर संघ आहेत. राहुल भक्तीचे आहेत, धामगावचे आहेत, सचिन गोगे आहेत आणि आनंद भक्ती, सर्व हे संघ भिक्खू संघ आहे. भिक्खू संघ आणि सर्व आमचा उपासक संघ ह्या मिळून आम्ही हे सर्वांनी काम सर्वांच्या विचाराने विनयलेलं आहे. आणि जास्त भाषणबाजी करून काही फायदा नाही. तर आपली जी रीत आहे, सम्मा सम्बुद्ध भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. आणि पंचशील याचना सुरू करा. ओकासवन्नानि भन्ते द्वारतयेन कथं सर्वम् अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयम्पि ओकासवन्नानि भन्ते द्वारतयेन कथं सर्वम् अपराधं क्षमतु मे भन्ते. तृतीयम्पि तयेन कथं सर्वम् अपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पचामि. अनुगमं गत्वा शीलं देहमे भन्ते. द्वितीयम्पि ओकास अहं भन्ते सह पंचशीलं ब्रह्मं याचामि. अनुगमं गत्वा शीलं देहमे भन्ते. तृतीयम्पि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंच. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी राहुल गिरे, पैठण, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss